ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या कपाळावर लागलेला शालार्थ घोटाळ्याचा कथित काळा डाग केवळ काही व्यक्तींच्या चौकशीने पुसला जाणार नाही। या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संपूर्ण यंत्रणेची छाननी केल्याशिवाय शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होणार नाही, अशी भावना राज्यभरातून तीव्रतेने व्यक्त होत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, वेळबद्ध आणि सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय विशेष न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी आता अधिक बुलंद होत आहे। शिक्षण हे समाजाचे मंदिर मानले जाते। त्या मंदिरातील विश्वासाला जर तडा गेला तर त्याचे पडसाद अनेक पिढ्यांपर्यंत उमटतात। त्यामुळे शालार्थ प्रणालीतील कथित गैरव्यवहार हा केवळ आर्थिक शिस्तीचा प्रश्न नसून शासनावरील विश्वास, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि प्रामाणिक शिक्षकांच्या सन्मानाशी निगडीत विषय असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे। राज्यभरातून असा सवाल उपस्थित केला जात आहे की जर नियमबाह्य मंजुरी, पडताळणीतील त्रुटी किंवा आर्थिक गैरव्यवहार झाले असतील तर ते इतकी वर्ष संबंधित प्रशासकीय स्तराच्या निदर्शनात कसे आले नाहीत? मंजुरी प्रक्रिया, पडताळणी, वेतन प्रस्ताव, शालार्थ नोंदणी आणि नियंत्रण यंत्रणा यामध्ये नेमक्या कोणत्या पातळीवर त्रुटी राहिल्या? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला हवे आहे। म्हणूनच या आयोगाकडे केवळ वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्याचे काम न देता मागील अनेक वर्षातील सर्व संशयित शालार्थ मंजुरींची फेर तपासणी, जिल्हानिहाय नोंदींचे परीक्षण, प्रशासकीय निर्णयांची छाननी, आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण आणि नियंत्रण यंत्रणेतील उणीवांचा सखोल अभ्यास सोपविण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष राजकुमार छाजेड यांनी शासनाकडे केलेली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।